नंबर 9, 18 आणि 27. 9 नंबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ॲग्रेशनचा आहे, ॲक्शनचा आहे. त्याप्रमाणेच तुम्हाला वागायचं आहे. मागचा वर्ष पण तुमचाच होता, हा वर्ष पण तुमच्यासाठी आहे, चांगला आहे. जी कामं अर्धवट राहिलेली आहे 2025 मध्ये ती यावर्षी कंप्लीट होणार आहेत. वा. आणि आपल्या ॲग्रेशनला थोडंसं कंट्रोल करा, त्यामुळे मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम येतो. बाकी तरी सांभाळून घेतात किंवा आपल्याला फरक पडत नाही, एखादा मित्र कमी होईल किंवा रिलेटिव्ह नातवामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आले तर आपण सॉल्व्ह करून घेऊ शकतो. पण मॅरिड लाईफमध्ये इगो आला आणि एकदा तुमचे इगो क्लॅश झाले आणि ते नाही जुळले तर दुरावा हा निर्माण होत राहतो. हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम 6 नंबरला येणार आहेत. ॲक्सिडेंटली म्हणा, डाएटचं कंट्रोल नाही केलं तर नंबर 3ला येणार आहे. नंबर 2 वाल्यांना एन्झायटी येणार आहे. नंबर 9 वाल्यांना अग्नीपासून थोडा धोका आहे. जे लिहिलेलं आहे ते होणारच. फक्त रेमेडीज तुम्ही केल्या तर काय होणार आहे, जे एवढं मोठं होणार आहे ते छोट्याशा याच्यामध्ये इफेक्ट त्याचा कमी होतं. जे लिखित आहे ते कोणी चेंज नाही करू शकत. करेक्ट. त्याचा जो एक मोठा स्वरूप जो होता तो छोट्याशा. हे कधीच विचार करायचा नाहीये की माझ्यासोबतच असं का घडलं. तर जे काही मोठं होणार होतं ते छोट्या स्वरूपात देवांनी तुमची जी काही पीडा येणार असेल संपवून टाकली.